नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता कमळी आणि सनई चौगडेचा एकत्र महा एपिसोड पाहताना आपल्या सर्वांना तर खूप आनंद झालेला आहे. पण मात्र आता गौतम बांदेकर आणि इकडे कामिनी अशा या विलनने आता पूर्ण चांगल्या माणसांना त्रास देण्याचं ठरवलेलं आहे. तर खरंच आता हे जे काही जय खानोलकर, शर्वरी आणि इकडे ऋषी कमळी या सर्वांचं जे काही हे विलन आहेत गौतम आणि कामिनी रागिनी यांना चांगला जाम धडा शिकवणार आहे. तर हो, आता मात्र याच महा एपिसोडमध्ये आपल्याला असं दाखवण्यात येणार आहे की आता अन्नपूर्णाला कळणार आहे की कमळीच तिची नात आहे. तर खरंच आता अन्नपूर्णा पुन्हा आता कमळीला माफी मागत तिच्या अन्नपूर्णा निवासमध्ये घेऊन जाणार आहे का? खरंच आता हा महा एपिसोड जो आपल्याला बघताक्षणी तर खूप आनंद झालेला आहे, पण ही इंटरेस्टिंग असे ट्विस्ट आपल्याला मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. तर चला पाहूया की या महा एपिसोडमध्ये आता सनई चौगडे आणि कमळी या मालिकेत नेमका कोणता जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर हो, इकडे मात्र एकीकडे आता लग्न असते, ती म्हणजे असावरी आणि गौतम बांदेकराचं. पण आता इकडे इंटरव्ह्यूसाठी गेलेल्या गौतम बांदेकराकडे आता कमळीशी त्याने गैरवर्तणूक केलेली असते. त्यामुळे आता कमळीने तर त्याला जबरदस्त कानाखाली मारत त्याला धडा शिकवलेला आहे. पण जेव्हा आता कमळीला माहिती पडते की गौतम वरच असावरीचं प्रेम आहे, त्यामुळे आता कमळीसुद्धा प्रेमाची जीत व्हावी म्हणून आता असावरी आणि शर्वरीची मदत करते. तर इकडे मात्र आता गौतम बांदेकरांना कळालेलं असतं की शर्वरीसोबत आता कमळीसुद्धा तिच्या घरीच काम करत आहे. म्हणून आता त्याचा खरा चेहरा असावरीच्या वडिलांपर्यंत, आई वडिलांपर्यंत पोहोचू नये म्हणून चक्क आता तो कमळीला बंदी बनवण्याचं ठरवतो. तर इकडे मात्र लग्नाचं दिवस आलेला असतो, काही दिवसच 2 दिवस लग्नासाठी वेळ असतो. तर इकडे आता कमळीला कळालेलं असतं की असावरीसोबत ज्याचं लग्न होणार आहे तो गौतम बांदेकर आहे आणि तो चांगला व्यक्ती नाही, हे कमळीला चुकून आलेलं असतं. म्हणून आता कमळी घरच्यांना सांगणार, तेवढ्यातच आता गौतम बांदेकर ऐन लग्नाच्या अगोदरच आता त्याच्या गुंडांना कमळीचा आणि गौतम खानोलकराचा फोटो पाठवते आणि बोलते की काहीही झालं तरी 1 तासाच्या आत हे दोघंजणं माझं लग्न होईपर्यंत माझ्या अड्ड्यावरती असले पाहिजेत, लग्न होण्याच्या अगोदर माझ्या अड्ड्यावरती 1 तासाच्या आत असले पाहिजेत. म्हणून आता गौतम बांदेकराचे गुंड आता कमळीला कमळी भाजी आणण्यासाठी एकटी शर्वरीच्या सांगण्यावरून आता मार्केटमध्ये गेलेले असतात. कारण भाजी आणण्यासाठी गेलेली कमळी तर आता कमळी भाजी घेत असते, तर दुरून आता गौरीची नजर कमळीवरती पोचते. आता असं लेकीला भाजी घेताना पाहून आणि खूप दिवसांना लेकीला दुरून बघत असताना आता इकडे आपल्या लाडक्या गौरीच्या डोळ्यातून अश्रू येतात. तिला असं वाटते की किती दिवस झाले माझ्या लेकीला जावं आणि मिठी मारावं, पण ती तसं काहीही करू शकत नाही. तर इकडे आता कमळी भाजी घेत असताना गौतम बांदेकराचे गुंड येतात आणि कमळीला बंदी बनवतात. तेव्हा आता हे सर्व काही दृश्य लपून छपून बघत असते ती म्हणजे गौरी. आता गौरीच्या लक्षात आलेलं असतं की कमळीला कोणीतरी बंदी बनवत आहे. म्हणून आता ज्या गाडीमध्ये कमळीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात त्याच गाडीमागे एका रिक्षात गौरी बसते आणि इकडे कमळीचा पाठलाग करते. तर दुसरीकडे गौतम बांदेकराच्याच गुंडांनी गौतम खानोलकराला सुद्धा किडनॅप केलेलं असतं. तर आता त्यालासुद्धा त्याच्या अड्ड्यावरती आणण्यासाठी गुंड घेऊन आलेला असतात. तर आता इकडे सरू ज्या रिक्षामध्ये बसलेला असतात त्या रिक्षावाल्याचाच मोबाईल घेते आणि ऋषीकडे तिचा नंबर असते. त्या नंबरवरून जे काही लाईव्ह लोकेशन असते ते ऋषीच्या मोबाईलवरती टाकते आणि बोलते की कमळीला जर खाली लिहून टेक्स्ट मेसेज करते की कमळीला जर वाचवायचं असेल तर या ॲड्रेसवरती तुम्ही या. तर आता ऋषीला सुद्धा कळालेलं असतं की इकडे कमळीला कोणीतरी बंदी बनवलेलं आहे. तर जयला सुद्धा कळालेलं असतं की गौतमला सुद्धा कोणी बंदी बनवलेलं आहे. म्हणून आता लगेच गौतम बांदेकरांनीच बंदी बनवलेला आहे असं आता जय आणि शर्वरीच्या लक्षात आलेलं असतं. तर आता जय आणि शर्वरी तुरंत आता ऋषीशी संपर्क करतात आणि सांगतात की गौतम बांदेकरांनीच आता
कमळी आणि गौतमला बंदी बनवलेला आहे, म्हणून काहीही झालं तरी आपल्याला त्या दोघांची सुखरूप सुटका करायची आहे. तर शर्वरी आणि जय आणि ऋषी हे एका ठिकाणी आलेले असतात. तर आता जय बोलतो की शर्वरी तू जा आणि पोलिसांमध्ये हे कळव. तर आता ऋषीच्या मोबाईलमध्ये जे लाईव्ह लोकेशन असतं ते लोकेशन घेत आता जय आणि ऋषी त्या मध्ये पोचण्यासाठी निघतात. तर तेवढ्यात इकडे आता निगीकडून कळालेलं असतं अन्नपूर्णापर्यंत, की अन्नपूर्णाला कळलेलं असतं की सर्व आपली जे काही कमळी आहे तिला कोणीतरी बंदी बनवलेलं आहे, म्हणून आता तीसुद्धा तिच्या मदतीसाठी बाहेर पडलेली असतं. तर तेवढ्यातच रस्त्याने ऋषीला अन्नपूर्णा आजी दिसते. तेव्हा आता लगेच ऋषी बोलते आजी तुम्ही इथं कुठं चाललेलं आहे. तेव्हा आता इकडे अन्नपूर्णा बोलते की ऋषी तुला तर कळालेलंच असेल की कमळीला कोणी बंदी बनवलेलं आहे, म्हणून मी आता पोलीस स्टेशनमध्ये जात आहे. तेव्हा आता इकडे अन्नपूर्णा आजीला ऋषी सोबत घेते आणि कमळीचा जे काही लोकेशन आलेलं असतं त्या लोकेशनवर पाठलाग करत जाते. तर इकडे आता गौरी समोर पोचलेली असते. काही पासून आता गुंड त्या अड्ड्याच्या बाहेर येतात. तेव्हा आता लपून बसलेली गौरी चक्क आता कमळीला सोडवण्यासाठी आतमध्ये जाते. तर आता कमळीला सोडवतच असते तेवढ्यातच तिथं एंट्री होते, ते म्हणजे गौतम बांदेकराची. आता गौतम लगेच एक दांडू हातात घेते आणि बोलते की ए बाई माझा एवढ्या दिवसाचा जो काही प्लॅन आहे ना तो असा उद्ध्वस्त नाही करू शकत. ही मुलगी म्हणजे माझ्यासाठी हिरा आहे आणि ती असावरीसुद्धा हिरा आहे. हा गोल्डन चान्स मी माझ्या हातून नाही जाऊ देणार. या दोघींना दुबईत मी पार्सल करून खूप मोठे पैसे कमावू शकतो. तर आता इकडे गौतम बांदेकर लगेच खाली पडलेला दांडू उचलतो आणि सरूवरती हल्ला करतो. तर तेवढ्यातच तिथं पोचतो जय खानोलकर. आता जय लगेच तो दांडू पकडतो आणि लगेच गौतमला बाजूला लोटून देतो आणि अशा प्रकारे गौरीला तो वाचवतो. तर गौरीने आता आपल्या लाडक्या लेकीला सोडवलेलं असतं आणि लगेच अन्नपूर्णासुद्धा आतमध्ये आलेल्या असतात. तर तेवढ्यातच आता कमळी आई म्हणून अशी मिठी आता गौरीला मारते आणि ते सर्व काही बघत असते ती म्हणजे अन्नपूर्णा. तर आता अन्नपूर्णाच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात की कशाप्रकारे आता ज्या व्यक्तीचा ती सतत राग करत होती, तिला फसवलं असं वाटत होतं, तिच्या घराचा जो काही उद्ध्वस्त केलं असं कमळीविषयी ज्या अन्नपूर्णाचं मत होतं ते आता बदललेलं आहे. कारण आता जी खोटी नात म्हणून आलेली असते तीच तिची खरी नात आहे असं या दोघींना बघून आता आनंद अश्रू अन्नपूर्णाच्या डोळ्यात येतात आणि अन्नपूर्णा लगेच जाते आणि गौतम खानोलकराची सुद्धा सुटका करते. तर आता जय खानोलकर सुद्धा गौतमला मिठी मारते. तर इकडे आता कमळीला लगेच अन्नपूर्णा मिठी मारते. आता अन्नपूर्णा गौरीला सुद्धा मिठी मारते. तेव्हा आता लगेच हळूद गौरी अन्नपूर्णाच्या कानात सांगते की आई हो तुम्ही जे बघितलं ते खरं आहे, पण कमळीला याबद्दल काहीही माहिती पडू देऊ नका. कमळीसाठी तुम्ही एक दूरच्या आजी आहे जे की तुम्ही तिची सतत मदत केलेली आहे, पण राजन आणि कमळी माझी मुलगी आहे हे तिला सध्या सांगू नका, कारण बाहेरच्या लोकांना हे माहिती पडू देऊ नका. मी तुम्हाला एवढंच सांगते की माझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे, म्हणून मी आतापर्यंत 18 वर्ष झाले तुमच्या मुलापासून दूर आहे. पण कोणापासून धोका आहे आणि का धोका आहे हे मी आता काहीही सांगू शकत नाही, म्हणून सध्या कमळीला याबद्दल काहीही माहिती पडू देऊ नका, मला वचन द्या. तेव्हा आता अन्नपूर्णा लगेच गौरीच्या हातावर वचन देते आणि सांगते की मी कमळीला याबद्दल काहीही माहिती पडू देत नाही. तेव्हा आता कमळी बोलते आजी तुम्ही इथं. तेव्हा आता अन्नपूर्णा बोलते की माझ्या बाळा मी तुझ्यावरती कितीही रागावली असली ना तरी माझ्या कमळीला जेव्हा माझी आवश्यकता असणार ना तेव्हा मात्र मी तिच्या मदतीला नक्कीच पोचणार. तेव्हा आता लगेच कमळी बोलते बघा आजी योगायोग किती, आज मी खूप दिवस झाले तुम्हाला माझ्या आईला भेटवण्याचा प्रयत्न करत होते पण ती भेटत नव्हती, तर ही माझी आई. तेव्हा आता कमळीची आई म्हणून जसं काही अन्नपूर्णाला काही माहितीच नाही असं दाखवत ती पुन्हा गौरीला मिठी मारते. तर तेव्हा आता खूप काळजी वाटणारा ऋषीसुद्धा आता खूप प्रेमाने कमळीला मिठी मारते. तर हे सर्वजण बघतच असतात. तर इकडे आता शर्वरी आणि नयनतारा तेवढ्यातच पोलीस घेऊन आलेले असते. तर अशा प्रकारे आता तिथं शर्वरी असावरी आणि लगेच शर्वरीचे आई वडीलसुद्धा पोचलेले असतात. तर अशा प्रकारे कमळीमुळे आता गौतम बांदेकराचं सर्व सत्य
शर्वरीच्या आई-वडिलापर्यंत पोचलेला आहे. तर लगेच आता कमळी पुन्हा गौतम बांदेकराच्या एक जबरदस्त कानाखाली मारते आणि बोलते, "काय झालं? मुली म्हणजे तुम्हाला खेळणं वाटते का रे? अरे असं नाही, आम्ही शिवाजी महाराजांचे मावळं आहो आणि मला कोणीही त्रास देऊ शकत नाही." तेव्हा आता लगेच शर्वरीच्या आई-वडिलांना कमळी बोलते की "काका काकू, मला माहिती आहे की नेहमी मुलींसाठी आई-वडील योग्यच निर्णय घेतात, पण हा मुलगा चांगला नाही आहे. तुम्हाला माहिती आहे, याने मी ऑफिसमध्ये गेली तेव्हा माझ्यासोबत गैरवर्तणूक केली, तेव्हासुद्धा मी यांना चांगलाच धडा शिकवला आणि आता याची चक्क मजाल की आम्हा दोघांना ते किडनॅप करून असावरीशी लग्न करून हा आम्हाला दुबईला पाठवणार होती." तेव्हा आता शर्वरीचे वडीलसुद्धा जबरदस्त अशी गौतम बांदेकरच्या कानाखाली मारतात. तर खरंच प्रेक्षकांनो, आता सनई चौघडेमध्ये आता असावरी आणि गौतमचं प्रेम शर्वरीचे आईवडील मान्य करणार का, हा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आता इकडे अन्नपूर्णाने अशी घोषणा केलेली आहे की कमळीला, जी तिची नात आहे पण ती सध्या कोणालाही सांगत नाही, आता कमळीला बंदी झाल्यामुळे ती चक्क आता अन्नपूर्णा निवासमध्येच राहण्यासाठी बोलावणार आहे. तर हे सर्व काही जेव्हा कामिनी रागिनी ऐकते तेव्हा मात्र त्या चकित झालेला आहे. खरंच आता थाटामाटात घरी आणलेल्या कमळीचं असं काही थाटामाटात जोरदार स्वागत पाहून मात्र इकडे कामिनी आणि रागिनी चकित झालेला आहे. तर आता अशा प्रकारे अन्नपूर्णाने निर्णय घेतलेला आहे की कमळी काहीही झालं तरी कॉलेज लागेपर्यंत आता अन्नपूर्णा निवासमध्येच राहणार आहे. अशा प्रकारे आता अन्नपूर्णा आणि कमळीचं पुन्हा पहिल्यासारखं नातं निर्माण झालेलं आहे. खरंच प्रेक्षकांनो, आता मालिका तर खूपच इंटरेस्टिंग मोडमध्ये आलेला आहे. आता इकडे गौरीची भेटसुद्धा अन्नपूर्णाची झालेली आहे. तर आता जबरदस्त ट्विस्ट समोरसुद्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहेत. म्हणून अशी जबरदस्त आणि धमाकेदार मसालेदार ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.